हे मी आळूचे कंद घेतलेत शिजवण्यासाठी. तर हे खायला लय भारी लागतात. हे कुठल्या आळूचे? वडीचे आळूचे येतं. ती काळी आळू वेगळी आणि ही आळू वेगळी. ही खरी वडीची आळू असते सफेद पानाची. आता हे शिजत घालणार आहे मी खाण्यासाठी. तर हे सगळे नाही मी शिजत घालणार, अर्धे शिजत घालणार आहे आणि अर्धे मी लावण्यासाठी ठेवणार आहे. आता पाऊस चालू झाला ना का हे लावायचे असतात. हे वर्षातून एकदाच येतात भाजी याची. आता इथे मी कुकर घेतला आहे. तर त्या कुकरमध्ये मी अर्धे शिजायला टाकते. आणि हे एवढे मी लावण्यासाठी ठेवलेत. आता त्याच्यामध्ये 1 तांब्यावर पाणी टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं आणि याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या कुकरला लावून. जास्तही शिजून द्यायचं नाही आणि कमी शिजून द्यायचे नाही, मध्यम असे शिजून द्यायचे. 3च शिट्ट्या करायच्या त्याच्या. हे बघा कुकर झालेले मी 3 शिट्ट्या घेतलेल्या त्याला काढून आणि पूर्ण थंड करून घेतलेले. हे बघा पूर्ण थंड झालेले. थंड झाल्यावरतीच खोलायचा कुकर, म्हणजे मग व्यवस्थित वाफेवरती उमून शिजतात ते असं. हे बघा असं झालेले आणि खायला एकदम भारी लागतात ते. आपण बटाटा शिजवतो ना तशा पद्धतीनं लागतात. तर मी तुम्हाला असे सोलून दाखवते. हे बघा असे सोलायचे आणि खायचे असे. हे बघा असे सोलल्यावरती असे एकदम सफेद सफेद असे निघतात असे. हे बघा एवढे भारी लागतात ना खायला, बटाट्यासारखेच लागतात असे. तर याची पानं अशी सफेद असतात. ही गावाला जास्त असतात, मुंबईला नसतात. हे बघा असं असं सोलायचं. हे रताळी कशी असतात, रताळ्यासारखीच एकदम खायला चविष्ट लागतात. हे बघा असे सोलून दाखवलेत मी. असे असतात. हे फक्त पावसाळीच असतात, पावसाळीच लावायचे असतात. आणि पाऊस उघडला ना याचे पानं बिनं देठ बीठ सगळे सुकून जातात. आणि एकदाच वर्षातून एकदाच ही भाजी येते. ही आळूची वडी म्हणतात याला असं. हे आळूचे कंद म्हणतात. हे खायचे असतात. ही आळूची वडीच याची होते. आणि ही दुसरी काळी वडी असते ना, पानं असतात ना काळी, त्याचे कंद खात नाही आणि हे कंद खातात. खायला एकदम चविष्ट लागतात हे. आणि वडी पण चांगली होते याची. हे बघा मी फोडून दाखवते अशी. आतून पण एकदम सफेद असतात आणि खायला एकदम सुंदर, म्हणजे असे बटाट्यासारखे रताळ्यासारखे हे असे खायचे. हे बघा असे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.